आणि देवाला रात्रंदिवस शिव्या देत राहा, देवानं आमचं वाईट केलं म्हणून, तरी देव तुमचा उद्धारच करणार. पण एक आहे, निंदा किंवा स्तुती करावी देवाची आणि कीर्ती मानवाची वर्णू नये. आता ज्या वेळेला वसुदेव आणि देवकी मातेला सोडवण्यात आलं, कारागृहाच्या बाहेर काढलं आणि श्रीकृष्ण भगवंताची आणि त्यांची भेट झाली, पुन्हा शाळेमध्ये पाठवलं, सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये विद्या घेतली. विद्या घेतल्याच्या नंतर एकच मागणी मागितली, माझा असणारा मुलगा परत आणून द्या. त्यांचा मुलगा परत आणून दिला. पुढं जरासंधासोबत असणारी युद्धाची भूमिका आणि जरासंधासोबत युद्ध खेळलं. 17 वेळेला जरासंध असणारा त्या ठिकाणी भूमिका सांगितलेली आहे. द्वारकेची असणारी निर्मिती, काल यवनाचा असणारा त्या ठिकाणी भस्म करण्याची भूमिका, मुचकुंदाची असणारी कथा, त्याचा असणारा उद्धार केला. पुढं द्वारकेमध्ये परत आले आणि बलराम दादाचा अगोदर विवाह झाला. म्हणजे मोठे बलराम दादा होते, त्यांचा रेवती सोबत असणारा विवाह झाला. आणि एक दिवस विदर्भ देशाचा असणारा राजा, ज्याचं नाव आहे भीष्मक, आणि त्या भीष्मकाला 5 मुलं आणि एक असणारी कन्या. हा व्यास महर्षीचा सांगण्याचा भाग आहे बरं का. तुम्ही गाण्यामध्ये ऐकलेलं आहे, राजा भीष्मकाला अनेक कन्या होत्या असं एका भावगीतामध्ये तुम्ही ऐकता, पण ते चुकीचं आहे बरं का. भीष्मक राजाला एकच कन्या, तिचं नाव रुक्मिणी, आणि 5 मुलं होते. त्या 5 मुलाची नावं ऐका. सगळे नावं र पासून सुरुवात झालेली आहेत. पहिलं नाव रुक्मी, नंबर 1 चा थोरला मुलगा. नंबर 1 रुक्मी, रुक्म रथ, रुक्म बाहू, रुक्म केश आणि रुक्म माली. किती झाले? 5. आणि शेवटची असणारी रुक्मिणी. आता किती झाले? 6. सगळ्यात जो थोरला होता त्याचं मत होतं, माझी असणारी दिदी, माझी असणारी बहीण ही शिशुपालाला द्यायची. आणि भीष्मकाचं मत असं होतं, माझी असणारी एकुलती एक कन्या, ज्याचं पृथ्वी तलावर प्रत्येक प्रदेशामध्ये नाव आहे, सगळे लोक त्याचंच गुणगान करतात, माझी असणारी मुलगी रुक्मिणी श्रीकृष्णाला द्यायची. बापाचे लेकाचे दररोज असणारे भांडणं बरं का. कशा करता? थोरल्या मुलानं म्हणायचं शिशुपालाला द्यायची, आणि भीष्मकानं म्हणायचं माझी असणारी मुलगी श्रीकृष्णाला द्यायची. दररोज असणारे भांडणं. आणि वाद कसा व्हायचा माहिती? त्या भांडणं होण्याकरता शिशुपालानं बापाला सांगायचं, माझी असणारी बहीण शिशुपालाला का द्यायची, त्याचं कारण एक आहे. तुम्ही जो म्हणता ना कृष्णाला माझी असणारी बहीण द्यायची, का द्यायची नाही त्याचं मी कारण सांगतो. कोणी म्हणती नंदाचा, शब्द कसा आहे पहा, कोणी म्हणती नंदाचा आणि कोणी म्हणती वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा. म्हणजे त्याच्या बापाचाच आणखी पत्ता लागला नाही. कोण म्हणते नंदाचा आहे, कोणी म्हणते वसुदेवाचा आहे. आणि असल्या पोराला माझी असणारी मी बहीण द्यायची का? माझी किंमत निघून जायची. बर, बापानं म्हणायचं बरोबर आहे, कोणी म्हणतं नंदाचा आहे, कोणी म्हणतं वसुदेवाचा आहे, ठीक आहे मी मान्य करतो. पण ज्याला तू माझी मुलगी अर्पण करायचा विचार घेतोस त्याचं नाव तरी कसं आहे अगोदर पहा. त्याचं नाव काय आहे? सगळं नाव म्हणू नका, आता त्याचा फोड करा, विग्रह करा. शिशुपाल नाव आहे, पण त्याचे 2 शब्द करा, शी आणि शू. लक्ष कसं बघा. पहिलं नाव कसं आहे? शी आणि शू. ज्याला कुठं करावी याचा पत्ता लागत नाही त्याला माझी मुलगी देणार नाही. कळालं का? आणि याच्याकरता दररोज असणारे भांडणं. शेवटी रुक्मिणीनं निर्णय घेतला, या दोघाच्या वादामध्ये माझं लग्न तसंच राहून जाईल. आणि अशा काही घटना घडल्यात बरं का. जो जास्त मुली पाहत जातो त्याचं वय 35-40 पर्यंत जातं, दात बसवायची वेळ आली. बरोबर आहे. अशा काही घटना घडल्यात बघा. मुली पाहून 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 घटना अशी झाली की एक दिवस मुलींनीच नापास करायला सुरुवात केलं. महाराज शेवटी रुक्मिणीनं विचार केला, या दोघाच्या भांडणामध्ये माझं लग्न राहून जाईल म्हणून काय केलं, मनोमन
ज्याची असणारी इच्छा रुक्मिणी करत होती त्या रुक्मिणीनं पत्र लिहिलं स्वतः आणि 7 श्लोकाचं पत्र लिहिलं. हे फोन करणं, मिस कॉल करणं हे आताचा आहे अशातला भाग नाही बरं का. हे द्वापार युगापासून चलत आलेलं आहे. द्वापार युगामध्ये रुक्मिणीनं पत्र लिहिलं आणि ते पत्र विश्वासू असणाऱ्या ब्राह्मणाच्या हातामध्ये दिलं. कुणाकडे बी नाही, गोष्ट फुटण्याकरता जमत नव्हतं, विश्वासू ब्राह्मणाजवळ दिलं. तो ब्राह्मण गेला आणि तो ब्राह्मण गेल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाची व्यवस्था श्रीकृष्ण भगवंतानं तंतोतंत केली. का? लग्नाचा प्रश्न आहे हो, लग्नाचा प्रश्न आहे. जे लोक मध्ये जमवतात ना त्यांची काय व्यवस्था असते महाराज आताच्या काळामध्ये, काय त्याचं वर्णन करावं. देवानं सांगितलं आपलं चांगलं आहे म्हटले, तुम्ही मला स्थळ घेऊन आलात. त्या ब्राह्मणाची व्यवस्थित योजना केली आणि सांगितलं काळजी करू नका, मी 100% येईल. त्या पत्रामध्ये असं सुद्धा लिहिलेलं होतं की तुम्ही इथं याल, खरी ही असणारी जी शिकार आहे ती सिंहाची शिकार आहे, पण लांडगा घेऊन जाईल. मला अपहरण करणं इतकं सोपं नाही. आमच्या घराण्याची एक परंपरा आहे, लग्नाच्या दिवशी म्हणा किंवा लग्नाच्या अगोदरच्या दिवशी एक असणारी देवी आहे, गिरिजा देवी म्हणा. त्या देवीची पूजा करण्याकरता असंख्य महिलासोबत तिथं जावं लागतं आणि तिथं तुम्ही या, तिथं तुम्ही तेवढ्या सैनिकामधून रथ घेऊन या, मग मात्र मी तिथून तुमच्या सोबत येईल. एवढी गोष्ट ठरलेली रुक्मिणीची आणि कृष्णाची. देव आले, संपूर्ण असणारा त्या ठिकाणी भाग ठरलेला होता. देवीची पूजा केली आणि पूजा केल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंतानं तेवढ्या गर्दीमध्ये रथ असणारा त्या पायरीच्या ठिकाणी आणून उभा केला, जिथं मंदिर होतं तिथं. काय केलं देवानं? सगळे लोक म्हणतात रुक्मिणी हरण केलं, रुक्मिणी हरण केलं, रुक्मिणी हरण केलं. पण एक सांगतो, हरण कशाला म्हणतात माहिती का? रुक्मिणीच्या मनामध्ये इच्छा नसावी आणि श्रीकृष्ण भगवंतानं तिचा असणारा हात पकडून रथामध्ये बसवावा आणि रथ घेऊन जावं, याला म्हणायचं रुक्मिणी हरण. पण इथं रुक्मिणी हरण नाही, देवानं तिचं अपहरण नाही केलं. देवानं काय केले, फक्त रथ तिथं नेऊन उभा केलेला आहे आणि रथाच्या बाहेर फक्त हात काढलेला आहे. आता मला सांगा, रथाच्या बाहेर हात काढलाय, मग रुक्मिणीची गरज नव्हती ना तिथून धावत धावत येणे ना हातामध्ये हात देणे, रथामध्ये बसणे, निघून जाणे. आता याला रुक्मिणी हरण म्हणतात का? अजिबात नाही. रथामध्ये रुक्मिणी बसली, रथ पुढं धावू लागला, पाठीमागून शिशुपालानं शपथ घेतली, श्रीकृष्ण भगवंताला जर मी युद्धामध्ये मारलंच नाही तर परत असणारा या नगरीला मी परत येणार नाही. अरण्यामध्ये दोघांचं घनघोर युद्ध झालं. श्रीकृष्ण भगवंतानं तलवार काढली, शिशुपालाला मारणार. तेवढ्याच वेळेला रुक्मिणीनं श्रीकृष्ण भगवंताचे पाय धरले आणि सांगितलं, देवा, पंचमीचा सण असल्याच्या नंतर, दीपावळीचा सण असल्याच्या नंतर, वेगवेगळे सण असल्याच्या नंतर बाहू नेण्याकरता येतो. जर माझ्या भावाला तुम्ही मारून टाकलं तर मला नेण्याकरता कोण येईल? माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या भावाला सोडून द्या. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, लग्न झालंय का आणखी? बोला हो तुम्ही, लग्न झालंय का आणखी? आणखी लग्न झालेलं नाही, तरी रुक्मिणीनं कृष्णाला सांगितलं न कृष्णानं तलवार काढलेली म्यानं टाकून दिली. आपलं लग्न झाल्याच्या नंतर ऐकणं याच्यामध्ये काही कौतुकाची गोष्ट नाही. आणि आणखी सांगतो, भरपूर पत्नीनं आपल्या पती परमेश्वराला सांगितलेलं आहे, माझ्या बापाकडे दिलेले पैसे मागायचे, ते पैसे सोडून द्यायचे. पती परमेश्वरांनी पैसे सोडून दिले, परत त्याचं नाव नाही, गोष्ट नाही, काही नाही. का? हायकोर्टाचा आदेश आहे ना महाराज. ज्या वेळेला द्वारका नगरीमध्ये रुक्मिणीला नेण्यात आलं त्यावेळेला काही माता माऊल्यांनी त्या रुक्मिणीचा चेहरा पाहिला, सौंदर्य पाहिलं आणि काम धंदा सोडून वयोवृद्ध आजीबाई त्या रुक्मिणीच्या जवळून विचारपूस करायची, बाई तू कुठली, इथं कशी आली, श्रीकृष्ण भगवंताच्या कशी सोबत आली, सगळी विचारपूस करायची.
आता ती रुक्मिणी किती दिवस लबाड बोलेल? त्याची काही मर्यादा आहे ना लबाड बोलण्याची? तिनं काहीतरी नाटक करायचं आणि काहीतरी वेगळंच सांगायचं, पण नाटक करून करून माता माऊलींनी विचार केला काहीतरी ह्या दोघांमध्ये त्यावेळेला 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, 8 दिवस झाले, मग मात्र रुक्मिणी थकली. लबाड बोलण्याची काही मर्यादा असते बरं का. एक लबाड बोलायचं म्हटलं तर आणि ते पचवायचं म्हटलं तर दुसरे 100 लबाड बोलावे लागतात. सगळ्या द्वारका नगरीमध्ये वातावरण तेच. शेवटी रुक्मिणीने रात्रीच्या वेळेला श्रीकृष्ण भगवंताचे पाय पकडले आणि सांगितलं, सगळे लोक विचारतात, उत्तर देऊन मी थकून गेले, आता